कोल्हापूरच्या मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। शिवाय वरणा, हिरवा वाटाणा, बीन्स आणि घेवड्याची आवक सुद्धा घटली आहे। त्यामुळे पालेभाज्यांबरोबरच हिरवा वाटाणा आणि बीन्सचे दर वाढले, तर दुसऱ्या बाजूला फ्लॉवर, कोबी आणि टोमॅटोची आवक वाढली आहे, त्यामुळे त्यांचे दर स्थिर आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात घरगुती चटणी करण्याचा हंगाम सुरू असतो, पण त्यामुळे कोथिंबीर, आले आणि लसूण यांचे दरही चांगलेच वाढलेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। घरगुती चटणी करण्याचा हंगाम सुरू असतानाच लाल मिरचीचे दर चांगलेच भडकलेत। आता तर मागणीच्या तुलनेत आलं आणि कोथिंबीरची आवक होत नसल्यानं 30 ते 35% दरवाढ झाली आहे। आज कोथिंबीरीच्या पेंडीचा दर 20 ते 25 रुपये, आल्याचा दर 80 रुपये प्रति किलो आणि लसूणचा दर 120 रुपयापासून 170 रुपयांपर्यंत होता। आज कोबीची 405 पोती आणि फ्लॉवरची 272 पोती आवक झाली। दुसरीकडे भेंडी, काकडी, गाजर, दुधी भोपळा यांची आवक वाढली आहे। कोबीच्या एका नगाचा दर 10 ते 15 रुपये आणि फ्लॉवरचा गड्डा 15 ते 20 रुपयांना मिळतोय। भेंडीचा प्रति किलो दर 40 ते 50 रुपये, काकडी 40 ते 60 रुपये, गाजर 30 ते 40 रुपये दरानं मिळत आहे। टोमॅटो 20 ते 30 रुपये किलो, ढबू मिरची 60 ते 70 रुपये, वरणा 80, दोडका 60, हिरवा वाटाणा 80 रुपयांना मिळतोय। कांदा पात पेंडी 15 रुपये, मेथी पेंडी 20 रुपये, पालक आणि लाल माठ प्रत्येकी 10 रुपये, कांदा 15 ते 20 रुपये, आग्रा बटाटा 20 रुपये आणि इंदूर बटाट्याचा दर 25 रुपये प्रति किलो आहे। कोबी, भेंडी, वांगी, गाजर, दुधी भोपळा, काकडी, फ्लॉवर वगळता इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। साहजिकच गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळ आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे।